Two uniform strings A and B made of steel are made to vibrate under same tension. तर या ठिकाणी टेन्शन आपल्याला सेम दिलेलं आहे, म्हणून एक काम करू आपण T1 इज इक्वल टू T2 कन्सिडर करू, ठीक आहे, किंवा टी इज इक्वल टू TB कन्सिडर करू. ओके, टेन्शन ऑफ ए स्ट्रिंग इज इक्वल टू टेन्शन ऑफ बी स्ट्रिंग, म्हणून T1 इज इक्वल टू T2 घेतलं आहे. पुढे इफ द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ए इज इक्वल टू सेकंड ओव्हरटोन ऑफ बी, तर फर्स्ट याची ओव्हरटोन दिलेले आहे, फर्स्ट ओव्हरटोन दिलेलं आहे एचं, आणि सेकंड याची सेकंड ओव्हरटोन दिलेले बीसाठी. मी काम करू फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ पिथ ओव्हरटोन घेऊ. ओके, पिथ ओव्हरटोनचा फॉर्म्युला आहे एन स्ट्रिंगसाठी दिले ना, तर P+1 कन्सिडर करायचं. ओके, मग फर्स्ट ओव्हरटोन ती आपण पीची व्हॅल्यू 1 टाकू, ठीक आहे, इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ए स्ट्रिंग इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड ओव्हरटोन ऑफ बी स्ट्रिंग. तर ए आणि एची फर्स्ट ओव्हरटोन आहे आणि बीची सेकंड ओव्हरटोन दिलेले आहे. पुढे अँड द रेडियस ऑफ ए इज ट्वाईस दॅट ऑफ द बी. एची जी रेडियस आहे तर ती ट्वाईस दिलेली आहे बीच्या, मग RA इज इक्वल टू काय करू आपण 2 टाइम्स RB एवढं कन्सिडर करू. पुढे देन द रेशो ऑफ लेंथ ऑफ स्ट्रिंग ए टू दॅट ऑफ द बी इज, तर आपल्याला लेंथचा रेशो फाईंड करायचं ए स्ट्रिंग टू बी स्ट्रिंग. तर क्वेश्चन 2024 आला होता. त्याचं 4 ऑप्शनपैकी ऑप्शन आहे 2:1, बी ऑप्शन आहे 3:4, सी ऑप्शन दिलेलं आहे 3:2 आणि लास्ट डी ऑप्शन दिलेलं आहे 1:3. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपण याचं फ्रिक्वेन्सी फाईंड करू. ओके, फ्रिक्वेन्सीवरून मग बाकीच्या गोष्टी आपण डिसाईड करू. फ्रिक्वेन्सी ऑफ पिथ ओव्हरटोन ऑफ अ स्ट्रिंग. तर स्ट्रिंगचं काय करू आपण स्ट्रेच स्ट्रिंग करू ऑफ अ स्ट्रेच स्ट्रिंग. तर पिथ ओव्हरटोन घेणार आपण. स्ट्रेच स्ट्रिंग जर घेतलं त्याचा फॉर्म्युला काय NP इज इक्वल टू P+1 इंटू N. N म्हणजे कोणती आपली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते √T/M. मग NP इज इक्वल टू इन ब्रॅकेट P+1 इंटू N. N फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल ती व्हॅल्यू आपण याच्यात पुट करून टाकू. मग या ठिकाणी राहिलं P+1 इंटू N. यांच्या जागी टाकणार आहे आपण 1/2L √T/M. T म्हणजे टेन्शन असेल, M असेल तुमचं लिनियर डेन्सिटी म्हणजेच मास पर युनिट लेंथ असेल, ठीक आहे. मग आता एक काम करू आपण फर्स्ट ओव्हरटोनसाठी याच्या व्हॅल्यू पुट करू आणि सेकंड ओव्हरटोनसाठी आपल्याला पुट करायचं आहे. मग आता नेक्स्ट केसमध्ये फॉर ए स्ट्रिंग जर घेतलं तर ए स्ट्रिंगची कोणती दिलेली आहे फर्स्ट ओव्हरटोन दिलेले आहे. फॉर ए स्ट्रिंग पुट P इज इक्वल टू 1. तर पीची व्हॅल्यू आपण 1 पुट करू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये पुट करू. इक्वेशन वरच्याला आपण 1 कन्सिडर करू. मग N1 इज इक्वल टू काय भेटेल, म्हणजे NA कन्सिडर करू आपण. NA इज इक्वल टू आपल्याला 1+1 डिवायडेड बाय 2L अंडर रूट भेटेल T/M. मग टेन्शन TA झाला आणि मास पर युनिट लेंथ MA झाला, लिनियर डेन्सिटी. ओके, आता सिमिलरली आपण कोणासाठी घेणार बी स्ट्रिंगसाठी, पण त्याच्या आधी यांची ॲडिशन करू. 1+1 2 झाला डिवायडेड बाय 2LA अंडर रूट TA/MA. आता नेक्स्ट केसमध्ये या 2ला आपण काय करणार कॅन्सल करणार. मग आपल्याला NA भेटेल. NA इज इक्वल टू 1/LA अंडर रूट TA/MA. तर याला आपण इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करू. आता आपल्याला बी स्ट्रिंगसाठी जायचं आहे. फॉर बी स्ट्रिंग, आता बी स्ट्रिंगसाठी किती नंबरची ओव्हरटोन आहे सेकंड ओव्हरटोन, म्हणून पीची व्हॅल्यू आपण पुट करू 2. फॉर बी स्ट्रिंग पुट P इज इक्वल टू 2
इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये आपण पीची व्हॅल्यू 2 टाकू. ठीक आहे, इन इक्वेशन 1. मग तो भेटेल एन बी इज इक्वल टू पीच्या जागी 2 टाकला 2 + 1 इंटू 2 + 1 डिवायडेड बाय 2 एल बी अंडर रूट टी बी अपॉन एम बी लिनियर डेन्सिटी. ओके, तर एन बी इज इक्वल टू 2 + 1 किती झाला 3 डिवायडेड बाय 2 एल बी अंडर रूट भेटेल आपल्याला टी बी अपॉन एम बी. याला आपण इक्वेशन नंबर 2, 3 कन्सिडर करू. मग एक काम करू आता, इक्वेशन या दोघांचं डिव्हिजन करू. ठीक आहे, दोघांची फ्रिक्वेन्सी जी दिलेली आहे ती सेम दिलेली आहे. म्हणजे ए नंबरचं फर्स्ट ओव्हरटोन आणि बी नंबरचं सेकंड ओव्हरटोन याची फ्रिक्वेन्सी सेम दिलेली आहे. मग 1/LA इक्वेशन नंबर 2 वरून भेटेल अंडर रूट TA/MA इज इक्वल टू इक्वेशन नंबर 3 वरून भेटेल 3 डिवायडेड बाय 2 LB अंडर रूट TB/MB. ओके, आता टेन्शन काय दिलेलं आहे सेम दिलेलं आहे म्हणून आपण टेन्शन काय करू या ठिकाणी कट करून टाकू. TA सोबत हे या ठिकाणी टेन्शन आपल्याला सेम दिलेलं आहे TA इज इक्वल टू TB. ओके, मग ती व्हॅल्यू आपण या ठिकाणी कट केली. मग TA सोबत TB काय झाला आपला कॅन्सल झाला. मग रिमेनिंग टर्म आपण पुन्हा या ठिकाणी राईट करून टाकू. मग भेटेल आपल्याला 1 डिवायडेड बाय LA अंडर रूट MA इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय 2 LB अंडर रूट MB. ओके, त्याला परत सिम्प्लिफाईड करू आपण. आपल्याला लेंथ ए आणि बीचं काढायचं आहे तर मग आपण LA डिवायडेड बाय LB करू. 8 इकडे पाठवून देऊ म्हणजे 2 डिवायडेड बाय काय भेटेल आपल्याला 3 भेटेल. ओके, 2 डिवायडेड बाय 3 आणि 2 अंडर रूट काय भेटेल MB आणि 3 डिवायडेड बाय 3 अंडर रूट MA. आता MA म्हणजे काय मास पर युनिट लेंथ लिनियर डेन्सिटी, तर ते आपण या ठिकाणी पुट करून टाकू. मग आता आपल्याला भेटेल LA/LB इज इक्वल टू LA डिवायडेड बाय LB इज इक्वल टू 2/3. आता या अंडर रूट जे आहे तर त्याला आपण एकाच रूटमध्ये टाकू. MBच्या जागी टाकायचं मास पर युनिट लेंथ पुट करू आपण. ठीक आहे, म्हणजे कॅपिटल M पहिले बीचं कन्सिडर करायचं MB/LB. आता याचं रेसिप्रोकल करा MAचं म्हणजे काय भेटेल आपला LA/MA. हे काम करू. M म्हणजे मास पर युनिट लेंथ ते आपण या ठिकाणी पुट केलं. आता मासचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी किंवा डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करू शकतो. ओके, मास अपॉन व्हॉल्यूम तर बेसिक फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार. या Lला आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार. LB डिनॉमिनेटर तो इकडं मल्टिप्लाय केला आणि जो LA इकडं अंडर रूटमध्ये मल्टिप्लाय होता तो डिवाइड केला. ओके, मग 2 डिवायडेड बाय 3 अंडर रूट MB डिवायडेड बाय MA. M म्हणजे मास. आता ओके, आता मास काय असतो डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, तर तो फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करून टाकू. मग दोन्ही याला स्क्वेअर रूटमध्ये टाकलं तर LAचा स्क्वेअर होईल आणि इंटू LB डिवायडेड बाय खाली LBचा स्क्वेअर होईल इंटू LA इज इक्वल टू 2/3. मासच्या जागी पुट करणार तुम्ही डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम डेन्सिटी तर सारखीच राहील फक्त व्हॉल्यूम चेंज होणार. मग बीसाठी व्हॉल्यूम VB घेतलं आणि एसाठी व्हॉल्यूम VA कन्सिडर केला आपण रो इंटू VA. तर पुढच्या केसमध्ये रो कॅन्सल, एक L कॅन्सल होणार. ओके, तसा LBतला एक कॅन्सल होणार. ओके, मग राहिलं काय अंडर रूट LA/LB LA डिवायडेड बाय LB इज इक्वल टू 2/3. व्हॉल्यूमचा जनरल फॉर्म्युला आपण या ठिकाणी पुट करून टाकू. व्हॉल्यूम का असतो एरिया इंटू लेंथ असतो. ठीक आहे, मग एरिया असेल तुमचा πr². ओके,
आणि लेंथ एलच असेल. ठीक आहे. मग आपण बीसाठी घेतलं तर या ठिकाणी बी घेऊ आणि खाली एसाठी घेऊ. पाय आर ए स्क्वेअर इंटू एल ए, ते त्याचं रिझन पण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. आता नेक्स्ट केसमध्ये इथला पाय काय आला, कॅन्सल. ओके. आणि हा जो आर आहे त्याचा स्क्वेअर रूट घेऊ शकता तुम्ही, आर स्क्वेअर आहे बरोबर की नाही. मग या ठिकाणी राहणार आहे अंडर रूट एल ए, आणि इकडचा जो एल ए इकडे डिवायडेड आहे तो मल्टिप्लाय करून घेऊ आतमध्येच. ठीक आहे. इज इक्वल टू आधी ई लिहून घेऊ, एल ए अंडर रूट एल ए डिवायडेड बाय एल बी इज इक्वल टू 2/3. आर बीचा स्क्वेअर रूट घेतला तो आर बी राहील, आर ए स्क्वेअरचं फक्त आर ए राहील स्क्वेअर रूटच्या बाहेर, आणि राहिला एल बी डिवायडेड बाय एल ए. आता रेडियस याला आपण एका बाजूला ट्रान्सफर करू, एल ए डिवायडेड बाय एल बी, आणि इकडची जी टर्म आहे ते तिकडं जी डिवायडेड आहे ती मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाय ती डिवाइड करा. मग एल एवरती जाणार आणि एल बी खाली येणार. मग 2/3 आर बी अपॉन आर ए. पण आर ए आणि आर बीचं रिलेशन आपल्याला दिलेलं आहे. आर बी जो दिलेला आहे तो किती दिलेला आहे तर 2 टाइम्स दिलेला आहे. सॉरी, आर ए जो दिलेला आहे तो 2 टाइम्स आर बी दिलेला आहे. ओके. मग ही व्हॅल्यू आपण याच्यात पुट करून टाकू. आर एच्या जागी किती टाकायचं 2, आर बी टाकायचा. मग इक्वेशनमध्ये 2 पुट करू. 2/3 आर बीच्या जागी आर बीच ठेवा, आणि आर ए जो आहे तो किती टाकायचा 2, आर बी टाकायचा. आर बी सोबत आर बी काय होणार आहे कॅन्सल. एल ए इंटू एल ए, एल एचा स्क्वेअर झाला आणि त्याचं डायरेक्ट आपण स्क्वेअर रूट घेऊन टाकू. मग एल ए डिवायडेड बाय एल बी इज इक्वल टू त्याचा स्क्वेअर, डायरेक्ट स्क्वेअर घेतला ते चालेल. एक स्टेप वाढून म्हटलं सर 2 सोबत 2 काय झाला कट झाला, म्हणजे काय राहिलं 1/3. आता त्याचा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय आला कॅन्सल. देअरफॉर एल ए डिवायडेड बाय एल बी इज इक्वल टू 1/3. येताचं काय असणार तर फायनल आन्सर असेल. ओके. मग आपलं लेंथचा जो रेशो आहे एल ए टू दॅट ऑफ द एल बी इज इक्वल टू 1/3. ओके. तर हे त्याचं फायनल आन्सर असेल. आता या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर या 4 ऑप्शनपैकी आपलं ऑप्शन मॅच होतो आहे, ऑप्शन नंबर डी सोबत. मग आपल्या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ऑप्शन डी, म्हणजे 1:3. हे त्याचं काय असणार तर फायनल आन्सर असणार.